नमस्कार, जेके किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण रवा मोदकची रेसिपी बनवणार आहे। याआधीसुद्धा आपण 3 प्रसादांची रेसिपी बनवलेली आहे आणि आज आपण आता रवा मोदकची रेसिपी बनवणार आहे। यासाठी 2 ते 3 चमचे तूप गरम करायला ठेवले आहे, साजूक तूप आहे। आणि यामध्ये आपण अर्धा कप रवा घेतलेला आहे आणि तो आपण असा छान असा आपण परतून घेणार आहे। आणि खूप सोपी आणि इझी रेसिपी आहे आणि झटपटसुद्धा हे मोदक तयार होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात। गणपती बाप्पांच्या प्रसादाची आपण तिसरी रेसिपी आज बनवतो आहे आणि ही जी रेसिपी आपण बनवतो ही खूप अशी इझी आहे। अशा प्रकारे आपण छान असा रवा असा भाजून घ्यायचा आहे। कमी गॅसवर मी छान असा हा रवा जो आहे तो असा भाजून घेणार आहे। छान असा वास सुटेपर्यंत आपण रवा भाजून घेणार आहे। जसं आपण शिऱ्यासाठी रवा भाजतो त्याच प्रकारे हा रवासुद्धा आपण भाजून घ्यायचा आहे। कच्चा सरळ ठेवायचा नाही, हलका होईपर्यंत छान असा मी भाजून घेतला आहे। आणि आता यामध्ये आपण दूध टाकलं आहे। दूध जे टाकलं आहे ते केशरचं दूध मी टाकलं आहे यामध्ये। यामध्ये मी आपण 2 ते 3 केशरच्या काड्या भिजवून ठेवून त्याचं दूध मी तयार केलं होतं आणि ते यामध्ये टाकलं आहे। थोडंसं कोमटसर असं दूध आहे आणि ते आता आपण यामध्ये टाकून घेतलं आहे। अशा प्रकारे दूध टाकलं आहे आणि आता यामध्ये पाण्याचा सुद्धा मी वापर करणार आहे। त्याच कपाने मी यामध्ये पाणी घेतलं आहे, म्हणजे आपण संपूर्ण असं अर्धा कपचं पाणी यामध्ये वापरलेलं आहे। अशा प्रकारे असं परतून घ्यायचं आहे। आपला रवासुद्धा शिजला पाहिजे म्हणून आपण यामध्ये पाणी आणि दुधाचा दोन्हीचाही मी वापर यामध्ये केला आहे। तुम्हाला जर दूध हवं असेल तुम्ही यामध्ये दुधाचा सुद्धा जास्त वापर करू शकता। अशा प्रकारे मी यामध्ये दूध आणि पाणी दोन्ही टाकले। पाणीसुद्धा आपण कोमटसर गरम करून घेतलेलं होतं आणि आता यानंतर आपण यामध्ये अर्धा कप साखर टाकलेली आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये खारीक आणि काजू आणि बदाम हे मिक्सरमध्ये मी याची पावडर करून घेतलेली आहे आणि ती आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे। मिक्सरमध्ये 7 ते 8 बदाम आणि 7 ते 8 काजू आणि 4 खारीक घेतलेली आहे, त्यांची पावडर आपण मिक्सरमध्ये कोरडी करून घेतली आणि ती यामध्ये मी टाकलेली आहे। आणि नंतर आता यामध्ये आपण वेलची पावडरसुद्धा टाकली आहे आणि नंतर आपण बारीक खोबऱ्याचा किस जो आहे तो टाकलेला आहे। खोबऱ्याचा किस जो टाकलेला आहे आपण तो वाळलेल्या खोबऱ्याचा, म्हणजे आपल्या खोबरेवाटी जी असते वाळलेली तिचा मी किस मिक्सरमध्ये करून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे। बारीक दळून घेतलेली मिक्सरमध्ये, तिचा वापर आपण यामध्ये केला आहे। आणि अशा प्रकारे आपण असं सर्व असं घालून अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेणार आहेत। आणि हे जे मोदक आहे ती आपण संपूर्ण असे तयार करून घेतल्यानंतर खूपच छान असे हे मोदक तयार होतात। आणि आता आपले हे जी साखर आपण जी टाकलेली आहे तिचंसुद्धा थोडंसं पाणी होणार आहे। त्यासाठी आपण अशी साखर संपूर्ण अशी मिक्स करून घेणार आहेत आणि मिक्स करून झाल्यानंतर यावरनं आपण झाकण ठेवणार आहे, जेणेकरून आपली जी साखर जी आपण टाकलेली आहे ती मिक्स होणार आहे। यामध्ये आपण जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे। आता या वाफेवरच आपलं हे जे रवा आहे तो शिजून गेलेला आहे, बघू शकता तुम्ही। आपण 2 ते 3 मिनटं याला वाफ दिली आहे आणि साखरसुद्धा विरघळलेली आहे। यामध्ये तुम्हाला जाड साखर नसेल टाकायची तर पिठी साखरेचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता। अशा प्रकारे आपले जे रव्याचं सारण जे आहे मोदकचं ते तयार झालेलं आहे आणि आता हे डिशमध्ये काढून आपण लगेचच याचे मोदक बनवून घेणार आहे। आता आपण असा मोदकचा साचा घेतलेला आहे। 3 मोदकचा साचा आहे माझा हा। आणि आता मी यामध्ये त्या मोदकच्या साच्याला थोडंसं तुपाचा हात लावणार आहे। असं आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि या साच्यामध्ये आपण जे सारण बनवलेलं आहे रव्याचं ते आपण यामध्ये टाकून घेणार आहे। अशा प्रकारे आपण व्यवस्थित असं हे सारण जे आहे ते असं भरून घेणार आहेत।
आणि सर्व असं व्यवस्थित असं झालं आहे, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे उरलेलं जे आहे ते सुद्धा मी असं काढून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपलं हे मोदक जे आहे ती तयार झाली आहे. आणि साचा उघडून दाखवते की आपले ही मोदक आहेत ही कशी तयार झाली आहेत. बघू शकता मोदक आपले खूप छान असे ही तयार झाली आहेत. अशा प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेणार आहेत. अशी ही आपली मोदकाची जी रेसिपी आहे ती तयार झाली आहे. आणि ह्या गणपतीला तुम्ही नक्कीच असा प्रसाद तयार करा. आणि मोदक कशी झाली आहेत हे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितला याबद्दल धन्यवाद.